बाबूला मी पुढे ठेवून तुम्हाला एक सांगायचं आहे मला. कारण बघा, आपण मुलांना म्हणजे माझ्याकडे काय आहे, डिग्री आहे. पण डिग्री असल्या कारणाने मी काही करू शकतो असं नाही. त्या माणसाला रूल्स अँड रेग्युलेशन्स, ट्रॅफिक काय आहे, म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह असायला पाहिजे. जर इन्फॉर्मेटिव्ह असला, तर तो माणूस कुठल्या कुठे पोहोचतो. आता बघा, लहान मुलांना लहान असतानाच आपण एक शिस्त लावली. त्यांना त्यांच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी ठेवली. कचरा कुठे टाकायचा, कसं काय करायचं, असं लहान असतानाच त्यांना हे दिलं, जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी. तर ती मुलं पुढे मोठी झाल्यानंतर त्यांची जबाबदारी त्यांना काय करावं, काय नाही करावं, हे मुख्य असतं. कारण मुलांना आपण जे जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी शिकवतो, त्यात वळणाने मुलं एकदम हुशार होतात. फक्त मोठमोठ्या डिग्री दिल्या आणि त्यांना इन्फॉर्मेशन नाहीच आहे, तर त्या मुलांना पुढे आपली वाटचाल, जीवनाची वाटचाल कशी करावी हे समजत नाही. असं बोलायला गेलं तर खूपच आहे, पण मी थोडक्यातच का बोलते, कारण आजच्या या युगात ॲडव्हान्स शिक्षण आहे, एज्युकेशन आहे. पण त्या शिक्षणाचा कसा उपयोग करून घ्यायचा, पैसे खर्च करून म्हणजे पालक मुलांना शिकवतात. मी फक्त त्या बाबूचं असा फोटो ठेवूनच कारण बघा, हे क्रिचर आहे. ह्याला जर आम्ही ओरडलं, तर तो त्या प्रकारे त्याचा पण स्वभाव तसाच होतो. कारण आज आम्ही त्याला एवढं हे केलेलं आहे, म्हणजे जर का आम्ही घरात मोठ्याने ओरडलं, तर त्याला समजतं की काहीतरी वेगळं होते आहे, म्हणजे विचित्र. म्हणून तो कुठे असेल, बेडरूममध्ये असेल, हॉलमध्ये, आम्ही बेडरूममध्ये बोलत असेल, तर म्याव, म्याव, म्याव करून येतो आहे. म्हणूनच मी म्हणते, लहान असताना आपल्या मुलाला एकदमच डिसिप्लिन, जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी ही जर शिकवलं, तर तीच मुलं पुढे आपले नाव पुढे करतात, म्हणजे नावलौकिक करतात आणि जबाबदारीची